आतापर्यंतचं सर्वात घातक डिजिटल शस्त्र कोणतं तुम्हाला माहिती आहे का? ते कोणत्या देशाने कोणाविरुद्ध वापरलंय? अमेरिका आणि इराणमध्ये आता सायबर वॉर सुरू झाल्याचं बोललं जात आहे. हे खरं आहे का? सायबर वॉर कन्सेप्ट नेमकं काय? सर्व काही सांगतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. युद्ध म्हटलं की आपल्याला मिसाईल, बॉम्ब आणि ड्रोन हेच शस्त्र आठवतात. पण आजच्या आधुनिक युद्धामध्ये एक अदृश्य शस्त्र देखील वापरलं जातं. हे वेपन म्हणजे डिजिटल वेपन, म्हणजे सायबर वॉर. इराण आणि इस्रायलमधील संघर्षात या डिजिटल शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची चर्चा आहे. पण हा सायबर वॉर नेमका काय असतो ते आधी आपण समजून घेऊ. सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाच्या कॉम्प्युटर्स, नेटवर्क, इंटरनेट सिस्टीम, वीज व्यवस्था, बँकिंग सिस्टम किंवा सरकारी डेटा हॅक करून त्यात गोंधळ निर्माण करतो, यालाच सायबर वॉर म्हणतात. यात गोळीबार होत नाही, पण परिणाम मात्र युद्धासारखाच गंभीर असू शकतो. कारण आज जगातील जवळपास सर्व व्यवस्था या डिजिटल सिस्टमवरच चालतात. जसं की वीज, बँकिंग, एअरपोर्ट, रेल्वे, तेल पुरवठा, सरकारी नेटवर्क, सैन्य व्यवस्था सुद्धा. हे सगळं इंटरनेट आणि संगणक प्रणालीवर अवलंबून आहे. आणि जर एखाद्या देशानं या प्रणालीवर हल्ला केला तर संपूर्ण देश अराजकतेच्या खाईत जाऊ शकतो. उदाहरण म्हणून 2010 मध्ये इराणच्या अणु कार्यक्रमावर एक अत्यंत प्रगत संगणक व्हायरस हल्ला झाला होता. हा व्हायरस स्टक्सनेट असं म्हणून याला ओळखलं जातं. तपासानंतर अनेक सुरक्षा तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला की हा व्हायरस युनायटेड स्टेट्स आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे तयार केला होता. हा गुप्त सायबर ऑपरेशन, याला ऑपरेशन ऑलिम्पिक गेम्स म्हणून ओळखलं जातं. याचा परिणामही तितकाच घातक होता. जवळपास 1000 सेंट्रीफ्यूज मशीन खराब झाली आणि इराणचा अणु कार्यक्रम काही काळासाठी मंदावला होता. हे इतिहासातील पहिलं मोठं सायबर शस्त्र वापरून केलेलं एक औद्योगिक सायबर हल्ला मानला जातो. जर हे यशस्वी झालं तर एका देशाची अर्थव्यवस्था काही तासातच ठप्प होऊ शकते. आजच्या युद्धामुळे सायबर हल्ल्यांचा आणखी एक उद्देश असतो. तो कोणता? तर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणे, सरकारी वेबसाईट हॅक्स करणे किंवा लोकांमध्ये भीती निर्माण करणे, असंही आता युद्धामध्ये केलं जातं. म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की भविष्यातील युद्ध केवळ रणांगणावर होणार नाही आहे, तर ते कम्प्युटर स्क्रीन आणि इंटरनेट नेटवर्क्सवर सुद्धा लढलं जाईल. आज जगातील मोठ्या देशांकडे सायबर कमांड आणि सायबर सैन्य देखील आहे. अमेरिका, चीन, रशिया, इस्रायल आणि इराण हे देश सायबर युद्धामध्ये अत्यंत प्रगत मानले जातात. म्हणजेच आधुनिक काळामध्ये युद्ध फक्त बंदुका आणि मिसाईलनेच नाही होणार, तर कोड, व्हायरस आणि हॅकिंगनं देखील लढलं जाईल. आणि त्यामुळेच सायबर वॉरला आता 21व्या शतकाचं अदृश्य युद्ध असंही म्हटलं जातं. या 21व्या शतकातलं डिजिटल शस्त्र किती घातक आहे? तुम्हाला काय वाटतं? याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.